कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज तथा हॉस्पिटलमध्ये मनाला चटका लावणारी घटना 8 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली। बदलापूर येथील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला। या अमानुष घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी एक समाजाची जबाबदारी म्हणून दिनांक 24 ऑगस्ट रोजी भाजप परभणीकडून जाहीर निषेध करत शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या। सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महिलांचा आदर आणि सुरक्षिततेबाबत शपथ घेत या घटनेचा जाहीर निषेध करत केंद्र आणि राज्य शासनाने त्वरित न्याय द्यावा अशी मागणी शासनाला केली। या भयंकर भीतीदायक घटनेमुळे समाज मन हादरलाय। या संदर्भात समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, पालक जागरूक राहून आपल्या पाल्यांची काळजी घ्यावी। समाजामध्ये विकृत माणसं दिवसेंदिवस फिरतायत, त्यापासून आपल्या पाल्याचा बचाव करण्यासाठी समाजाने मोठ्या प्रमाणात पुढे येणं गरजेचं आहे। घटनेचा निषेध म्हणून विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या सुरक्षेसंदर्भात आवाज उठवायलाच हवा आणि आपल्या संस्कृतीचं जतन करायला हवं। अक्षरशः वेळेप्रसंगी विद्यार्थिनींनी आई जगदंबा महाकाली स्वरूप धारण करायला पाहिजे। विकृत व्यक्तींना त्यांची जागा दाखवून त्यांचा तिथेच नायनाट करायला हवा। तो कोणीही असो, समाजमन तुमच्या पाठीशी आहे, असं प्रतिपादन आनंद भरोसे यांनी केलं। सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिला आघाडी आणि भाजपकडून घटनेचे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळेस महिला पदाधिकाऱ्यांसह सर्वांनी निषेधाच्या घोषणा दिल्या। या प्रसंगी आमदार मेघना दीदी बोर्डीकर, परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। परभणी प्रतिनिधी परवेज शेख। राजकारण करण्यात येते। आज भारतीय जनता पार्टीने हे जे आंदोलन केलेले आहे हे या बदलापूरच्या अनुषंगाने त्यासोबत कलकत्त्याच्या अनुषंगाने हे दोन्ही घटनेचा निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आज पाहिलं की अख्ख्या भारतामध्ये हे संविधानानं चालणारं हे देश आहे आणि आज पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जसं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी SIT लावून या ठिकाणी चौकशी स्थापन केली आणि त्यावेळेस SITच्या माध्यमातून आणि फास्ट ट्रॅक कोर्टामधून मागणी करून विशेष सरकारी वकील उज्ज्वलजी निकम साहेब यांना या ठिकाणी त्यांना केस सोपवण्यात आलेली होती। त्या अनुषंगानं तसं पाहिलं तर कलकत्त्यामध्ये तसा प्रकार कोणत्याही प्रकारचा घडला नाही आहे। अशी तत्परता त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली नाही आहे, त्या ठिकाणच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा दाखवलेली नाही आहे। असं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी हे महाविकास आघाडीचं हे आंदोलन नसून हे राजकारण आहे आणि भारतीय जनता पार्टीचं न्यायासाठी या ठिकाणी आंदोलन हे चालू आहे। निश्चित प्रमाणावर या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून निश्चित प्रमाणावर बदलापूरच्या ज्या घटनेला जे दोषी आहेत त्यांना ही फाशी ही निश्चित प्रमाणावर होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तसाच न्याय आता बघितलं तर उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाला नाही का त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला त्या राज्यामध्ये, तसं तर काही घटना घडली नाही। या ठिकाणी संविधान एक असल्यामुळे या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून हे काम चालत आहे राजघटनेच्या माध्यमातून। महाविकास आघाडी राजकारण करतात कारण त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोरोना सेंटरमध्ये असलेल्या महिलांवरती अत्याचार झाले। त्यांच्या महबूब खान जो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष महबूब शेख तो बलात्कारी आहे, तरी देखील सुप्रियाताई त्याला घेऊन फिरतात। ज्या निर्भयाचा फंड हा त्या काळामध्ये राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये गाड्या घेण्यासाठी, सुप्रियाताईंच्या ताफ्यामध्ये गाड्या घेण्यासाठी वापरला गेला। महिलांना सुरक्षितेसाठी वापरण्यात जाणारा फंड हा स्वतःच्या ताफ्यामध्ये गाड्या घेण्यासाठी वापरला जातो, हे ते विसरतात कसे? आणि 2.5 वर्षामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांना सोबत घेऊन फिरतात। ते असे असंवेदनशील विरोधक आहेत, केवळ राजकारण करायचं म्हणून हा विषय ते हाताळत आहेत असा आमचा आरोप आहे। आणि संवेदनशीलता भारतीय जनता पार्टीची या समाजाची जी आहे ती कुठलीही स्त्रीवरती मुलीवर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीला सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नेहमीच पुढे असतो। आणि मी परभणी जिल्ह्यातील तमाम सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करते की आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक भगिनीला आदरपूर्वक असं सुरक्षित वातावरण आपण निर्माण करून देऊया। कुठल्याही मुलीवर महिलेवर अत्याचार होणं ही अत्यंत खेदजनक, दुःख देणारी, संताप देणारी घटना असते। कुठलीही मुलगी महिला तिच्यावर अत्याचार होऊ नये म्हणून आम्ही आता भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जी शपथ घेतलेली आहे, आज खरी त्या शपथेची प्रत्येकाने ती शपथ पाळणं गरजेचं आहे। आपल्या कुटुंबापासून, आपल्या समाजापासून सुरुवात केली पाहिजे की प्रत्येक महिलेला आपण आदर, सन्मान, सुरक्षित वातावरण देऊ आणि खरी त्याची गरज आहे। परंतु दुर्दैवाने विरोधक हे सिलेक्टिव्ह इमोशन्स त्यांचे जागे होत आहेत। आपण बघतो
कलकत्त्याच्या विषयावरती ह्याच विरोधकांनी, आदरणीय सुप्रियाताई असू देत, उद्धवजी असू देत, एकही त्यांनी स्टेटमेंट दिलं नाही किंवा खेद व्यक्त केलं नाही आणि ह्याचं राजकारण करत आज बदलापूरची घटना ही दुर्दैवी आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. त्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. परंतु जी आपली डॉक्टर कोलकात्याची, तिच्यासाठी वेगळ्या भावना आणि महाराष्ट्रात घटना घडली तर केवळ विरोधक म्हणून तुमच्या भावना जाग्या होतात. हे राजकारण थांबलं पाहिजे आणि आज प्रत्येक स्त्री ही आपली कुटुंबातली स्त्री आहे अशा पद्धतीने तिचा आदर सन्मान केला पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे समाजामध्ये. म्हणून आम्ही सर्वांनी आज ही शपथ घेतलेली. त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने महिलांवरती अत्याचार करणाऱ्या शिक्षा द्यायचे, त्याच पद्धतीने या ठिकाणी त्या बदलापूरच्या जो आरोपी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आम्हा सर्वांची मागणी. ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.